नेहमी प्रोफेशनल आम्ही मॉडेल्स घेतो असं स्टुडंटचं म्हणणं असतं. सो मी आज झिरो फाउंडेशन मेकअप दाखवणार आहे स्टुडंटला. बट खूप मेकअप आर्टिस्टला असं आहे की खूप डाऊट्स असतात किंवा टचअप फास्ट कसं करायचं किंवा कुंकू टचअप हे जे जनरली आम्ही प्रत्येक बॅचमध्येच दाखवतो. पण ते प्रोफेशनल मॉडेल्सवर दाखवतो. आज मी माझ्याच बॅचमधली एक स्टुडंट आहे क्रांती म्हणून. तिच्यावर मी हळदीचं जे रिमूव्हिंग आहे ते दाखवणार आहे आणि कुंकूचं टचअप पण दाखवणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घेतलंय हलकं वेट वाईपने वरची जी लेअर आहे ना मी ती रिमूव्ह करते फक्त. खूप रब नाही करत आहे त्याला. बिलकुल प्रेस न करता वेट वाईपने मी वरची लेअर रिमूव्ह करते. कारण डिरेक्टली जर क्लिन्झिंग मिल्क घेतलं तर तिला इचिंग होऊ शकते. मेकअप स्टुडिओचं क्लिन्झिंग मिल्क आहे. आईस मसाज आहे. ऑइल आहे. आपण काय करू थोडंसं स्किनवर टाकू तिच्या आणि त्यांनी रिमूव्ह करू. 100% निघेल असं नाही आहे. थोडी असं शॅडो सारखं दिसतंय बघा फेसमध्ये. बट ते होऊन जाईल मॅनेज मेकअपमध्ये. ठीक आहे. कूल अंडरटोनमध्ये तिच्या फेसवर ऑलरेडी ॲक्ने आहेत बारीक. कॉस्मेटिक्सचं मॉइश्चरायझर हॅलुरॉनिक ॲसिड ज्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहे. कमी क्वांटिटी घेते मी. शाईन लुक देईल थोडं. जे आपण हुडा ब्युटी यूज करतो ना सेम मँगो त्याला सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही हे घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. मी तो शेड यूज केला. तर मी एक लाईट शेड घेते त्याच्यावर. खूप कमी करणार आहे मी काउंटरिंग केला. टू फेसचा आणि टार्टचा लाईट न्यूट्रल. जर तुम्हाला असं वाटतंय तुम्हाला झिरो फाउंडेशनमध्ये ग्लॉसी आणखीन पाहिजे तर तुम्ही हायड्रेटिंग स्प्रे 3 स्टेपमध्ये करू शकता. ही एक टिप आहे तुम्हाला चांगली. ही टेम्परेचर असू द्या मेकअपला काहीच होणार नाही.